आज आपण जो संयुक्तरित्या आपण जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या प्रशिक्षण कार्यासाठी आपण झूम या वेबिनारच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे आणि यासाठी आपल्या हा कार्यक्रम अधिकाधिक पद्धतीने चांगला प्रभावशाली व्हावा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय गावनिहाय जी राष्ट्रीय पोषण अभियान आहे या संदर्भामध्ये माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचावी या अनुषंगानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जे माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक धवन सर यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या प्रशिक्षणासाठी आपल्या परभणी कृषी विद्यापीठांतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील प्राध्यापिका वर्षा मारवळीकर मॅडम ह्या आपल्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत। तसंच आपल्याला डॉक्टर दर्शना भुजबळ ह्या सुद्धा आपल्याला जे परसबाग किंवा पोषण बाग निर्मिती या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर या निगडीत आपण प्रशिक्षण सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी मी प्रसाद सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं आणि आपण त्यानंतर लागलीच प्रशिक्षणास सुरुवात करू। सर्वप्रथम मी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ केंद्र केव्हीके औरंगाबाद यांच्या टीमचं खरंच सर्वप्रथम म्हणजे आभारी आहे। कारण जो पोषण अभियानाच्या माध्यमातून जे 3 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान महोदयांनी जे पोषण अभियानाची सुरुवात केली होती त्या अनुषंगाने दरवर्षी नियमितपणे माहे सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो। एकंदरीत पोषण महिन्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यामध्ये वर्तन बदल करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं आणि त्या अनुषंगानं पोषणविषयक चांगल्या सवयी रुजणं, मग त्याच्यामध्ये बालकातील जे कुपोषणाचं प्रमाण आहे कुपोषणाचं प्रमाण कमी होणं, महिलांचं आरोग्य दृढ राहणं, त्यामध्ये महिलांचं अॅनिमियाचं प्रमाण कमी होणं, मग हे सगळं होण्यासाठी ज्या काही आहार विषयक सवयी आहेत त्या आहार विषयक सवयी देखील त्या पद्धतीने विकसित झाल्या पाहिजेत। या अनुषंगानं हा पोषण माह आणि या पोषण माहाच्या माध्यमातून आपण आज ही जी झूमचे वेबिनारचं आयोजन केलेलं आहे या वेबिनारच्या अनुषंगानं म्हणजे आत्ताच मागच्या ह्याच्यामध्ये मन की बात मध्ये माननीय पंतप्रधानांनी न्यूट्री गार्डन या कन्सेप्टचा पुनरुच्चार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं अंगणवाडी जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रत्येक ठिकाणी न्यूट्री गार्डन किंवा परसबाग तयार करणं आणि त्या अनुषंगानं म्हणजे आपण देखील आपल्या सहकार्यांना जिथं अंगणवाड्यामध्ये शक्य आहे जागा आहे त्या जागा असणाऱ्यामुळे नव्यानं आमच्याकडे आधी काही परसबागा विकसित झालेल्या आहेत, नव्यानं आणखी परसबागा या माध्यमातून आपण विकसित करणार आहोत। तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोषण बाग निर्मिती तंत्रज्ञानावरती डॉक्टर भुजबळ यांचं जे वेबिनार आहे, त्याचबरोबर आरोग्यदायी जीवनाच्या वाटचालीकरता आहार नियोजन हा एक महत्वपूर्ण विषय आहे। कारण ज्यावेळेस आपण मानवी निर्देशांकाचा विचार करतो त्यावेळी कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्या राष्ट्रातल्या मानवी निर्देशांक कसा आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा आहे आणि तो जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर गुंतवणूक ही आपले जे काही लाभार्थी आहेत, मग ते लाभार्थी 0 ते 6 ची वयोगटातील लाभार्थी असतील, किशोरी मुली असतील, या लाभार्थ्यामध्ये या पद्धतीनं आपण त्यांच्यामध्ये आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात सुद्धा आपण हा जो महिना आहे हा महिना तर आहेच आहे, पण याच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आज वेगवेगळ्या केव्हीकेच्या माध्यमातून निर्माण केलेले वेगवेगळे काही बाजरीचा एक विषय आमच्यासाठी फार महत्वाचा विषय आहे। कारण ज्यावेळेस आपण अॅनिमियाचं म्हणतो, महिलांच्या अॅनिमियाचं प्रमाण म्हणतो, तर त्या बाजरीच्या अनुषंगानं लोह आणि जस्ताचं प्रमाण जास्त असलेली जी बाजरी आहे, तर आपलं हे या पद्धतीने आपल्याला आणखी पुढे त्याच्यामध्ये आणखी काही काही नवीन उपक्रम घेता येतील का त्या पद्धतीने आपण करणारच आहोत। तरी या पद्धतीने या आजच्या या झूमच्या वेबिनार बद्दल मी खरंच म्हणजे धाडे सरांचं सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्व सुपरवायझरला देखील सूचना करतो की याच्या माध्यमातून या वेबिनारच्या माध्यमातून जे आपल्याला हे मिळतील, जे काही मार्गदर्शन मिळेल ते मार्गदर्शन आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना देऊन जिथं परसबागा डेव्हलप झालेल्या आहेत त्या ठिकाणी आणखी चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल आणि जिथं जागा उपलब्ध आहे, जागा अवेलेबल आहे, त्या ठिकाणी आपल्याला परसबागा तयार करायच्या आहेत। तर त्या दृष्टीनं पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो। सर धन्यवाद सर। आपण जो काही सहभाग या ठिकाणी सर्व विभागाचा जो आपण घेतलेला आहे
खरंच आपले सुद्धा खूप आभार की जे काही आपल्याला वर्क करायचंय ते सर्व शेतकऱ्यांसाठी करायचंय. त्यामुळं सर्वांनी एकत्र मिळून हा आपण जो उपक्रम पहिला वेबिनार घेतलेला आहे, यानंतर सुद्धा आपण 2 किंवा 3 आपण वेबिनार 30 तारखेपर्यंत आपण घेणार आहोत. तर यानंतर मी प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करतो, कारण आपण रेग्युलर प्रशिक्षणापेक्षा ज्या वेबिनारच्या माध्यमातून ज्यावेळेस जॉईन होतो त्यावेळेस थोडक्यामध्ये आणि इफेक्टिव्हली कसं जास्तीत जास्त जाता येईल ते आपण त्या ठिकाणी पाहूया. तर यानंतर मी जे आपल्या आजच्या प्रशिक्षणासाठी ज्या प्राध्यापिका VK मरवाळीकर, विषय विशेषज्ञ ग्रहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, उस्मानाबाद जिल्हा, या मॅडमला मी विनंती करतो की सहभागी सर्व जे पार्टिसिपंट्स आहेत यांना आपण मार्गदर्शन करावं. मारवाळीकर मॅडम उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विस्ताराचं कार्य बचत गटाच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर ती जी काही प्रत्यक्ष महिला उद्योजिका निर्माण करण्याचं आहे तेही त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे आणि त्याची दखल उस्मानाबाद जिल्ह्यातील काही ज्या महिला आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि राज्य स्तरावरती सुद्धा पुरस्कार मिळाला आहे, ज्याच्या कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी प्राध्यापिका मारवाळीकर मॅडमना विनंती करतो की आपण मार्गदर्शनास सुरुवात करावी. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करते आणि माझी ओळख तर सरांनी करूनच दिलेली आहे. मी प्राध्यापिका वर्षा मरवाळीकर, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर या ठिकाणी कार्यरत आहे. आणि आजचा जास्त वेळ घेण्यापेक्षा आपण आजच्या विषयाला चालू करूयात. सर मी स्क्रीन शेअर करते आता, एकदा चेक करा की दिसते का पीपीटी. सर तुमच्याकडून अलाउ करावं लागेल. अलाउ केले. ओके, दिसते सर? जस्ट सुरुवात. दिसते. दिसत आहे का सर? हो हो, दिस अकाउंट डझंट. ओके, तर आजचा जो विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत तो आहे आरोग्यदायी जीवनाच्या वाटचालीकरिता आहार नियोजन व जीवनशैलीतील आवश्यक बदल. आणि आजचा जो कार्यक्रम आपण घेत आहोत तो खास अंगणवाडी सुपरवायझर असतो किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी देखील आपण या ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून कार्यक्रम घेणारच आहोत. कारण अंगणवाडी कार्यकर्ती असो किंवा अंगणवाडी सुपरवायझर असो यांच्यासाठी का कार्यक्रम हा खास घेण्यासाठी आम्हाला सांगितलेला आहे, कारण गाव पातळीवर प्रत्येक कुटुंबापर्यंत या अंगणवाडी कार्यकर्ते पोहोचत असतात. तुम्ही बघा, ICDSच्या माध्यमातून जे अंगणवाडीमध्ये काम केलं जातं त्याच्यामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलं, त्यानंतर किशोरवयीन मुलं मुली, त्याच्यानंतर स्तनदा माता, गर्भवती माता यांच्या गर्भवती स्त्रिया यांच्यावर ह्या अंगणवाडीच्या माध्यमातून काम केले जाते. म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ती ही गावातील प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक घराशी निगडीत आहे, त्यांच्या घरापर्यंत पोहोचते. त्याच्यामुळं हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि आज आपण पाहतोय की आपण कोविड-19च्या परिस्थितीला बळी पडलेलो नाही, त्याच्या विषाणूला बळी पडलेलो आहे. मग आपल्याला याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा एकंदरीत आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगणारच आहे. आपण म्हणतोय शारीरिक काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे, आरोग्य चांगलं ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. परंतु आरोग्य कोणतं, तर आरोग्य हे 3 आरोग्यामध्ये याला डिवाइड केलेलं आहे. मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, तसंच सामाजिक आरोग्य देखील असते. आणि आज जो आपण विषय घेणार आहोत तो मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर आपण जास्तीत जास्त या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, दोन्हीला वेगळं करता येऊ शकत नाही. त्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या आरोग्य आहेत.
आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर तुमचं चांगलं राहिलं तर तुमचं सामाजिक आरोग्य देखील चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टिकवता येऊ शकतो. आज आपण पाहतोय कोविड-19 मुळे आपण खूप जास्त पद्धतीनं सफर होत आहोत, आपल्याला खूप त्याला तोंड द्यावं लागत आहे. तर ही कोविड-19 कशामुळं जास्त आपण पाहतोय की ज्यांना काही आधीपासून हिस्ट्री आहे, शारीरिक तक्रारी आहेत, काही आजार आहेत, त्या लोकांना हे बळी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि याला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपली इम्युनिटी पॉवर, आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे शरीराची ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं आपण थोडक्यात एक विश्लेषण करूयात आणि ती कशा पद्धतीनं आपल्याला वाढवता येईल त्या बाबतीत देखील आपण या ठिकाणी चर्चा करूयात. आता आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी कशामुळे, आपल्या आहाराच्या चुकीच्या सवयी आहेत, त्याचबरोबर अति प्रमाणात जीवनशैली आपली बदललेली आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की अति प्रमाणात ताणतणाव आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्या अति ताणतणावामुळे काय झालेलं आहे, निद्रा नशाचा पण त्रास झालेला आहे, रात्रीचं जागरण, झोप न येणं याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. आणि शारीरिक कष्ट असणारी कामं देखील आपल्या आयुष्यातून कमी झालेली आहेत. तर ह्या गोष्टीमुळे आपली सध्याची रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे. मग आपल्याला ही रोग प्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टींवर काम करणं अतिशय महत्वाचं आहे. आज याच्यातल्या सगळ्या गोष्टींवर मी थोडक्यात या ठिकाणी सांगणारच आहे, कारण नुसतं आहार नियोजन करून आपल्याला भागणार नाही, तर त्याच्याबरोबर काही आपल्या सवयी, आपली जीवनशैली बदलणं अतिशय महत्वाचं आहे. नुसता आहार चांगला घेतला म्हणजे सगळं मिळवलं असं नाहीये. आहार अतिशय महत्वाचा आहे. 50-60% तुमचा आहारावर तुमचं प्रतिकारक शक्ती अवलंबून आहे. परंतु त्याचबरोबर जर तुम्ही इतर गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर ते उपयोगात येणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगली झोप, पुरेशी विश्रांती घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक श्रम, शारीरिक कष्टाची कामं करणं देखील महत्वाचं आहे. आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या सवयी आपल्याला आता खाद्याच्या लागलेल्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीने करणं अतिशय महत्वाचं आहे. सध्याचा जर विचार केला तर आपली ही बदललेली जीवनशैली आहे. शहरी भागामध्ये तर याचं प्रस्त खूप आहे, परंतु आता हळूहळू ग्रामीण भागामध्ये देखील त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या आहारामध्ये बऱ्याचशा अन्न घटकांचा अभाव आता निर्माण झालेला आहे. पूर्वीची पारंपरिक शेतीचा विचार करा की ज्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केला जात होता, परंतु आज आपण एक ते एक पीक पद्धतीकडे वळलेलो आहोत. सोयाबीन तर सोयाबीन, तूर तर तूर, मूग तर मूग किंवा मका तर मका, असं जास्तीत जास्त एका क्रॉप एक पीक घेण्याकडे आपला कल झालेला आहे. त्यामुळे देखील आपल्या आहारामध्ये अन्न घटकांचा अभाव निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर बाहेर जेवणाचं वाढतं प्रमाणही आहे. त्याच्यानंतर बाहेर जे पदार्थ मिळतात ते आपल्या आहारामध्ये त्याचा देखील समावेश झालेला आहे. तुम्ही ग्रामीण भागाचा जरी विचार केला तरी त्या ठिकाणी तुम्ही बघा की समोसा, कचोरी आहे, चिप्स आहेत, कुरकुरे आहेत, जे बाहेरचे जे पदार्थ आहेत ते रेग्युलर लाईफ मध्ये, नियमित जीवनामध्ये आता त्यांनी सुद्धा एवढं आपल्याकडं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर रात्रीचं उशिरापर्यंत जागरण. आधीचा काळ बघा, 8 वाजले तर गावामध्ये अगदी म्हणजे अगदी शांतता पसरलेली असायची, परंतु आज गावामध्ये देखील 10-10, 11-11 वाजेपर्यंत लोक जागताना दिसत आहेत. आणि याचा परिणाम मग दुसऱ्या दिवशी लवकर उठण्यावर होत आहे. आणि मग ही अशी बदलती जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होत आहे. त्याचबरोबर व्यसनांचं प्रमाण जे आहे ते देखील वाढलेलं आहे. तरुण वर्ग बघा तुम्ही, प्रत्येक तरुण आज घरातला काही प्रमाण जर सोडलं तर कशा ना कशा व्यसनाला बळी पडलेलाच आपल्याला दिसत आहे. आता हे व्यसन, दिसणारे व्यसन वेगळे आहेत की दारू आहे, सिगारेट आहे, गुटखा आहे, हे जे दिसणारे व्यसन आहे. परंतु सध्याचं जर व्यसन आणखी म्हणलं तर मोबाईलचं एक व्यसन सध्या आपल्या सर्वांना लागलेलं आहे. तर ते देखील कशा पद्धतीने हानिकारक आहे त्याचाही आपण या ठिकाणी विचार करणारच आहोत.
त्याच्यानंतर शारीरिक कष्टाची कामं जी आहेत ती कमी झालेली आहेत. तुम्ही बघा, प्रत्येकाला शेतामध्ये जरी जायचं म्हणलं तरी आधी काय होतं, 5-5 किलोमीटर पायी जात होते, म्हणजे ते कुठेतरी व्यायाम होत होता. परंतु आता तुमच्या प्रत्येक घराने 1-2 तरी गाड्या आहेत, मोटरसायकल आहेत, अजूनही कुठल्या बाईक आहेत. तर तशा पद्धतीने मग आपल्याला शारीरिक कष्ट देखील तसे कमी झालेले आहेत. त्याचबरोबर व्यायाम आणि योगासनं, व्यायामाचं प्रमाण जे आहे किंवा योगासनाचं जे प्रमाण आहे ते देखील आपल्या आयुष्यामध्ये राहिलेलं नाहीये. तर ही जीवनशैली बदलणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय बदल करायचे आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या लाईफस्टाईल मध्ये सध्याच्या, तर ते आहे की आपली जी दैनंदिनी आहे, आपली जी दिनचर्या आहे, उठल्यापासून आपण झोपेपर्यंत काय काय करतो त्याला एक नियमबद्ध साचेबद्ध आपलं आपण अंगणवाडीमध्ये काम करता बरोबर आहे, आपण एक टाइम टेबल ठरवलेला असतो की पहिल्या सुरुवातीला काय घ्यायचं आहे, कोणता विषय घ्यायचा आहे, त्याच्यानंतर काय करायचंय, जेवण कधी, जेवणाचा ब्रेक कधी करायचा आहे, सोडायचं कधी आहे, म्हणजे हे एक दिनचर्या ते तुमच्या याची ठरलेली आहे. तर तशा पद्धतीची दिनचर्या ही आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे. सकाळी उठल्यापासून आपण कोणकोणती कामं केली पाहिजे याचे एक नियमित वेळापत्रक आपण तयार करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर संतुलित आणि चौरस आहार आपण घेतला पाहिजे. संतुलित आणि चौरस आहार काय आहे याची आपण थोडक्यात विश्लेषण खाली बघणारच आहोत. त्यानंतर आपण जे पाणी पितो त्या पाण्याचं प्रमाण देखील किती महत्वाचं आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याचबरोबर झोप किती महत्वाची आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्यसनांपासून दूर राहणं अतिशय महत्वाचं आहे आणि शारीरिक कष्टाची कामं, व्यायाम आणि योगासनांचा अंतर्भाव आपल्या आयुष्यामध्ये आता करणं किती महत्वाचं झालेलं आहे. ही आपल्याला हे आता कोविड-19 मुळे बरंच शिकायला मिळालेलं आहे की आपण निसर्गता जे पदार्थ तयार होतात ज्याला जास्त प्रमाणात प्रिझर्व केलं जात नाही, जे चांगले नैसर्गिक पदार्थ आहेत ते खाणं किती गरजेचं आहे, आराम किती महत्वाचा आहे, स्वच्छता किती महत्वाची आहे आणि व्यायाम करणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला कोविड-19च्या परिस्थितीने दाखवून दिलेलं आहे. परंतु हीच जीवनशैली आपल्याला प्रत्येक रोगापासून वाचवू शकते. तर आपल्याला हे नियमित आपल्या आरोग्यामध्ये त्याचा अंतर्भाव करणं अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मी प्रत्येक आता तुम्हाला जे मी पॉइंट सांगितले तर त्या प्रत्येक पॉइंट्सवर आपण या ठिकाणी थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर संतुलित आणि चौरस आहार किती महत्वाचा आहे आणि कोणकोणते घटक किती प्रमाणात घेतले पाहिजे याचं देखील या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. आपण पाहतोय आपण ज्यावेळी रोडवर जातो त्यावेळी तुम्ही सिग्नल माहिती आहेत, प्रत्येकाला माहिती आहेत का नाही, तर त्या सिग्नल रेड सिग्नल, येलो सिग्नल आणि ग्रीन सिग्नल, तर याचा अर्थ काय आहे, ग्रीन सिग्नल म्हणजे तुम्ही धोक्याच्या भागात तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला कुठे थांबण्याची गरज नाहीये. तर ते असे पदार्थ ग्रीन हिरव्या कलर मध्ये दाखवलेले आहेत की आहारामध्ये भरड धान्य, तृणधान्य, मग ते कोणते, गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे जे पदार्थ आहेत ते आहारात चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर घेतले पाहिजेत. त्याचबरोबर भाजीपाला आहे, फळ पिकं आहेत हे देखील आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की डाळी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन हे जे पदार्थ आहेत हे मध्यम स्वरूपात घेतले पाहिजे, म्हणजे याचं प्रमाण खूप जास्त असलं नाही पाहिजे. तर ते पदार्थ अशा पिवळ्या कलर मध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याचबरोबर जे रेड कलर मध्ये, लाल कलर मध्ये जे पदार्थ तुम्हाला दाखवलेले आहेत त्याचं प्रमाण हे कमीत कमी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मी देखील 20 वर्षापासून या ग्रामीण भागामध्ये काम करते, तर माझं देखील एक ऑब्झर्वेशन आहे, माझं एक हे आहे की ते ग्रामीण भागामध्ये आजही तेल, तूप, मीठ, साखर हे जे प्रमाण आहे खूप जास्त प्रमाणात वापरलं जात आहे. तर ते कमी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे मांसाहारी पदार्थ आहेत किंवा अंडी आहेत त्याचं प्रमाण देखील तुम्हाला नियमित न ठेवता आठवड्यातले काही दिवस सेवन करणं अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या आहाराचं नियोजन असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी जो चार्ट दिसतोय तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की दैनंदिन ही गरज आहे प्रौढ व्यक्तीची, म्हणजे प्रौढ व्यक्ती आपण कधी म्हणतो 18 वर्षानंतर तो प्रौढ व्यक्तीमध्ये गणला जातो. तर 18 वर्षाच्या नंतरच्या
व्यक्तींची ही आहाराची गरज आहे की आपल्या आहारामध्ये भरड धान्य किती राहिलं पाहिजे, भाजीपाला किती पाहिजे, फळ पिकं, दूध, डाळी, तेल तुपाचं प्रमाण किती पाहिजे हे ह्या चार्ट वरून आपल्याला पाहायला मिळते. तर भरड धान्याचं प्रमाण जास्त आहे, भाज्यांचं प्रमाण जास्त आहे आणि फळांचं. आणि आपल्याकडे बघा आपण 5 किलो भाजी 7-8 जणांच्या कुटुंबासाठी करतो, म्हणजे आपल्याकडं अतिशय कमी प्रमाणात प्रत्येक पदार्थ आहारामध्ये घेतला जातो आणि मग ती कमतरता निर्माण होऊन आपले रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होत चाललेली आहे. तर आपण आता सध्या पाहतोय की इतर देशाच्या मानाने आता हे कोविड-19च्या याच्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आपल्याही देशामध्ये वाढत आहेत, परंतु जो मृत्यू दर आहे तो इतर देशाच्या मानाने कमी आहे. कारण आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये एवढी अन्नधान्याची विविधता आहे की त्याच्यामधून त्याची रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती इतर देशांच्या व्यक्तींच्या मानाने तुलनेनं जास्त आहे. त्याच्यामुळं आपण ह्या रोगाला बळी जरी पडलो तरी त्याच्यातून चांगल्या पद्धतीने आपण रिकव्हर होत चाललेलो आहोत. तर आहारामध्ये तुम्हाला जे मी आता चार्ट दाखवलं की सगळ्या गोष्टींचा समावेश असणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही या महिनाभर कार्यक्रम घेत आहोत. प्रत्येक यंत्रणा सध्या पोषणच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेत आहे. तर पूर्ण पोषण थाळीचा जो एक आपण या कार्यक्रमामध्ये देखील घेत आहोत. तर पोषण थाळी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सर्व अन्न घटकांचा भरड धान्य, डाळवर्गीय, फळभाज्या, पालेभाज्या, त्याच्यानंतर फळ पिकं, दुधाचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ, हे सगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये व्यवस्थितरित्या प्रमाणशीर आले पाहिजेत. तर ती तशा पद्धतीची थाळी म्हणजे त्याला पोषण थाळी असं आम्ही या ठिकाणी संबोधत असतो. तर या ठिकाणी आता आणखी दुसरं आहे की कशा पद्धतीचं आपण आहारामध्ये नियोजन करणं महत्वाचं आहे. नैसर्गिक आणि ताजं अन्न घेतलं पाहिजे. कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये बघा की जास्तीत जास्त म्हणजे परंपरागत म्हणा किंवा ते आपल्या महिलांची विचार म्हणा की बरेचदा शिळं जे राहिलेलं असतंय ते महिला सतत खात असतात. मग ते कुठंतरी मुंबई सारख्या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत, जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट होती, तर त्यांच्या याच्यातून एक संशोधन आहे की शिळं अन्न खाणं देखील एक कॅन्सर होण्याचा एक कारण असू शकतंय. तर जास्तीत जास्त ताजं आणि नैसर्गिक अन्न खाण्याकडे भर दिला पाहिजे. आज मोठमोठ्या सिटींनी आपण पाहतो की रेडी टू ईट म्हणजे तयार पदार्थ खाण्यावर जास्त भर दिला जातो, जे की आहाराच्या आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. कधीतरी खाणं वेगळं आणि सतत खाणं यामध्ये फरक आहे. तर त्या गोष्टी आपण आपल्या दूर ठेवल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ऋतुमानानुसार आहारामध्ये बदल करणं देखील अतिशय महत्वाचं आहे. बघा तुम्ही, उन्हाळ्यामध्ये आपण खाण्याचे पदार्थ वेगळे असतात, हिवाळ्यामध्ये वेगळे असतात, तर पावसाळ्यामध्ये काही आपण म्हणतो की बघा तुम्ही आपल्या संक्रांत असेल तर त्याची रचना अशा पद्धतीने झालेली आहे की तिळगुळ त्या काळामध्ये पचत असते, तेच तुम्ही उन्हाळ्यामध्ये खा, आपल्याला पचणार नाही. म्हणजे काही गोष्टी त्या ऋतुमानानुसार आलेल्या उगवलेल्या असतात. तर त्या गोष्टींचा अंतर्भाव करणं अतिशय महत्वाचं आहे. काही चुकीच्या समजुती आहेत की पेरू त्या सीझन मध्ये खाल्ला थंडी असते, खोकला येतो, बोरं खाल्ले की खोकला येतो, परंतु हंगामी फळांची रचना अशी झालेली आहे की त्या हंगामामध्ये ती पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. तर तसे काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या गोष्टींचा विचार करून त्या आपल्या आहारामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहाराचं प्रमाण तुम्हाला मी जे सांगितलं की भरड धान्याचं प्रमाण जास्त पाहिजे, भाज्यांचं प्रमाण जास्त पाहिजे, तेला तुपाचं प्रमाण कमी पाहिजे, तर त्यानुसार आहाराचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर मीठ, मसाले, साखर, तूप याचं प्रमाण अतिशय कमी राहिलं पाहिजे. आणि आहारामध्ये जे आहे तंतुमय पदार्थ जे की पालेभाज्या, कडधान्य याच्यामधून मिळत असते, तर हे अतिशय गरजेचं आहे. बघा, खूप चांगला आहार घेतला तरी जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, जर पोट साफ होत नसेल, तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरू शकते. आपल्या शरीरामध्ये विषारी घटक साठून मग त्याचा उद्रेक मग वेगळ्या पद्धतीनं पोटाच्या पचनाच्या समस्या, पोटाच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. तर पोट साफ होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा वापर करणं अतिशय
गरजेचं आहे. त्याचबरोबर आहारामध्ये जे आपण आता घेतोय फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, हे तर समजा ग्रामीण भागामध्ये जरी भेटत नसेल तरी समोसा, कचोरी, चिप्स, तळी पदार्थ हे जे आहे याचं प्रमाण हे कमीत कमी असलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या आरोग्याच्या भविष्याच्या तक्रारी त्या ठिकाणी निर्माण होऊ देऊ नये. तर ह्या काही ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी मी काम करते त्यावेळेला मला ह्या काही गोष्टी अशा दिसल्या की ज्याच्यामुळं आपण खूप चांगली भाजी करतोय, ठीक आहे, आपण आपल्या शेतामध्ये पिकवतोय, सेंद्रिय पद्धतीने पिकवत आहोत, परंतु जे स्वयंपाक करते वेळी देखील तेवढीच काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण चांगल्या पद्धतीने पिकवतो हे करतो, परंतु जर आपण आणून भाजी कट केली, नंतर धुतली आणि आपण त्याच्यातले बरेचसे जीवनसत्व मग त्या पाण्यामध्ये निघूनही गेलेले असतात. त्याच्यानंतर काही स्वयंपाक करते वेळी काळजी घेण्याच्या ह्या काही सवयी आहेत की आपण स्वच्छ हात धुतले पाहिजेत. त्याच्यानंतर भाजी करताना समजा आपण डाळी वापरत असतो त्या भिजवून ठेवल्या पाहिजेत. अन्न पदार्थ शिजवते वेळी त्याच्यावर झाकण ठेवले पाहिजे की जेणेकरून ते पोषक घटक आपले हवेमध्ये निघून जाऊ नयेत. त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात भाजी शिजवणं हे देखील त्याच्यातले पोषक घटक निघून जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तर अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर एक सर्वात जास्त पाहायला मिळते ते की जे पीठ आपण घेतो ते चाळून, भाकरी चपाती करते वेळी पीठ चाळून घेतलं जात आहे, ज्यामध्ये कोंडा जो म्हणतो त्याच्यामध्ये जे पोषक घटक असतात, जे तंतुमय पदार्थ असतात, जे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असतात ते आपण काढून टाकतो. तर तशा गोष्टी टाळणं अतिशय महत्वाचं आहे. तर त्या गोष्टीकडे देखील तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर वारंवार पदार्थ गरम करून खाणं, जास्त वेळ सकाळचे पदार्थ संध्याकाळी खाणं हे देखील तेवढंच अपायकारक ठरू शकते. त्यानंतर आपण आता सध्या पाहतोय की आपल्या आहारामध्ये जे भरड धान्याचं प्रमाण, म्हणजे आपल्याकडचं आता कसं थोडंसं जर विचार केला तर आपलं मराठवाडा म्हणा किंवा जास्तीत जास्त ज्वारीचं पीक उत्पादित केलं जाते, परंतु आज आपण पाहतोय की ज्वारीचा आहारामध्ये जे सेवन केलं जाते त्याचं प्रमाण हे खूपच कमी झालेलं आहे. आपण मुलांच्या डब्यामध्ये ज्वारीची भाकरी कधी देतोय का विचार करा, नाही देते. का तर नाही, भाकरी देणं म्हणजे फार कमीपणाचं म्हणा किंवा ते लेकरं खात नाहीत असा देखील आपण सुरुवातीपासून जर त्यांना सवय नाही लावली तर ती सवय देखील लागणं अवघड होत आहे. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी थोडस वेगळ्या पद्धतीने जर मुले ज्वारीची भाकरी खात नसतील तर त्याच्यामध्ये आहारामध्ये तुम्ही पुरीच्या माध्यमातून ज्वारीचं पीठ टाका, धपाट्याच्या माध्यमातून आहे, थालीपीठ आहे, तुम्ही इडली करता, डोसे करता, तर त्याच्यामध्ये देखील ज्वारी आपण प्रमाण वाढवून आपण चांगले पदार्थ निर्माण करू शकतो. कारण गहूचं आपल्या याच्यावर जास्त प्रमाणात आता आपण वापर करत आहोत, परंतु आपल्या भागातली असणारी आणि आज सगळीकडं म्हणजे मोठमोठ्या सिटीने देखील आता पिवळी ज्वारीचं मागणी केली जाते ग्रामीण भागातून. तर जे आपल्याकडं आहे, जे चांगलं आहे, तर ते आपण आधी वापर केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून देखील ज्वारीचा आहारामध्ये वापर जास्त वाढविणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ही रोगप्रतिकारक शक्ती, आज आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला फक्त खाणं महत्वाचं नाहीये. आपल्याला सर्वांना माहितीये, तुम्ही अंगणवाडीशी रिलेटेड आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये की हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असणं, चांगलं असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला साथ देत नाही आणि बऱ्याचशा आजारांना तुम्ही बळी पडता. मग हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला आहारामध्ये आपल्याला माहिती लोहयुक्त पदार्थ खाणं अतिशय गरजेचं आहे. पण लोहयुक्त पदार्थ खाऊनही आपल्या शरीरामध्ये बरेचदा लोहाची कमतरता राहते. तर ती कशामुळं, जर आहारामध्ये जीवनसत्व क, व्हिटॅमिन सी जर नसेल तर तुमचं लोह शरीरामध्ये शोषलं जाणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून देखील आहारामध्ये व्हिटॅमिन सी, जीवनसत्व क असणारे पदार्थ घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आंबट असणारे थोडेसे पदार्थ, त्याच्यामध्ये जास्त व्हिटॅमिन सी असते. पण मिरची सारखे जे पदार्थ आहेत, हिरवी मिरची जी आहे त्याच्यामध्ये देखील जीवनसत्व क चं प्रमाण असते. तर त्या दृष्टीने या पदार्थांचा
आपल्या शरीरामध्ये समावेश करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की आपल्या घरातला मसाल्याचा डबा म्हणजे आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक चांगला खजिना देखील आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो. आपले जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या गुणधर्मांनी समाविष्ट असलेले असे हे पदार्थ आहेत, ज्याच्या आपण बघा मसाल्याच्या पदार्थाच्या याच्यापासूनच आपण भाज्यांना याला फोडणी देत असतो. तर हे मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यानंतर ही जीवनशैलीतला बदल असला की बरेचदा टीव्ही समोर बसून जेवण केलं जाते किंवा आजकाल आरोग्याच्या तक्रारीमुळे म्हणा किंवा एक नवीन नव्हे की डायनिंग टेबलचा वापर वाढलेला आहे, खुर्च्यांवर बसून जेवणाचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु जमिनीवर बसून जेवण केल्यामुळं काय काय याचे फायदे होतात या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्यानंतर एक दुर्लक्षित घटक म्हणजे की आपल्याला माहिती पाणी आपण पितो, परंतु ते किती प्रमाणात असलं पाहिजे आणि हे पाणी जर आपल्या आहारातून कमी झालं तर आपल्याला किती मोठे याचे दुष्परिणाम आपला पाहायला मिळतात. आपलं जे शरीर आहे ते 70% जवळपास 60 ते 70% पाण्याने व्यापलेलं आहे. मग ते आपल्या व्हेनमध्ये असो, ब्लड म्हणजे रक्तामध्ये असतील, ज्या धमन्यांमध्ये असेल, तर ते पाण्याचं जे प्रमाण आहे ते 70% आहे. तुम्ही एक ऍडव्हर्टाईज बघितली असेल केंटची का काहीतरी आरोची आहे की माधुरी दीक्षितची ती ऍडव्हर्टाईज आहे आणि ती जेव्हा गोल गोल फिरताना दाखवलेली आहे आणि तिचा 70% शरीराचा भाग हा पाण्याने व्यापलेला दाखवलेला आहे. म्हणजे एवढं मोठं पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये आहे. ते खूप जर कमी आलं तर तुम्हाला वेगवेगळ्या व्याधींना सामोरं जावं लागतंय. एवढं हे पाण्याचं महत्व आहे. कारण पाण्यामुळं आपली आपण जे खातो ते पचन करण्याची क्षमता पाण्यामुळे वाढली. त्याचबरोबर जे आपल्या शरीरामध्ये विषारी द्रव्य तयार होत असतात, निरुपयोगी घटक जे तयार होत असतात, तर पाणी तुम्ही बघा एखाद्या दिवशी आपण पाणी जर कमी प्रमाणात पिण्यात आलं तर आपल्याला पोट देखील व्यवस्थित साफ होत नाही, लघवी जे होती ते देखील आपले व्यवस्थित होत नाही. तर ते विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाण्याचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. पण हे प्रमाण किती असलं पाहिजे? शरीर प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं हे पाण्याचं प्रमाण असू शकतंय, परंतु ऍटलीस्ट 7 ते 8 ग्लास दररोज पाणी पिणं प्रत्येक व्यक्तीला हे बंधनकारक किंवा अतिशय उपयुक्त आहे. तर म्हणजे पाण्याचं प्रमाण कसं, म्हणजे पाणी म्हणजे फक्त पाण्याच्या स्वरूपातच नाही, तर तुम्ही लिंबू पाणी असेल किंवा ताकाच्या स्वरूपात किंवा नारळ पाणी असेल किंवा कैरीचं पन्ह देखील असेल, तर अशा विविध माध्यमातून हे पाणी आपल्या शरीरामध्ये जाऊ शकते, आपण शरीरामध्ये घेऊ शकतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीराची जी आर्द्रता आहे ती टिकून राहण्यासाठी मदत होते. तर पाणी पिण्याकडे देखील लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी जे सांगितलंय की विश्रांती घेणं, पुरेशी झोप घेणं किती महत्वाचं आहे. तुम्ही एक रात्री जर झोप तुमची व्यवस्थित नाही झाली तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती, जी पेशींची क्षमता आहे ती 30% कमी होत असते. म्हणजे एवढी महत्वाची आपली झोप आहे. जर तुम्ही चांगला आहारही घेत असाल परंतु जर तुमची झोपेची झोप जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही चांगला आहार घेऊन देखील महत्वाचं नाहीये, कारण त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होत जाते. एखादा दिवस आपल्याला झोप नाही झाली तर आपल्याला चिडचिड होत आहे, हे म्हणजे सगळे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आपली विश्रांती जर पूर्ण झाली नसेल तर. मग ही झोपेच्या तक्रारी कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या गोष्टी लागू पडत असतात शरीराला. तर कोणाला संगीत आवडत असते, कोणी आहाराच्या सेवनाने चांगलं होऊ शकते, कोणाला टीव्ही मोबाईलचे जे परिणाम होत आहेत आपण पाहतोय की नकारात्मक भावना असणाऱ्या ज्या बातम्या किंवा काही गोष्टी असतात त्या जर पाहण्यात आलं तर त्याचा देखील परिणाम जे इमोशनल व्यक्ती असतात, जे लवकर पटकन कोणत्याही गोष्टीला बळी पडतात, तर त्यांच्यासाठी ह्या नकारात्मक भावना पाहण्यात आल्या झोपण्याच्या आधी तर
त्यांची झोप त्यांची पूर्ण होत नाही किंवा निद्रानाशाचा त्यांना त्रास होतो. तर त्याच्यासाठी थोडस व्यायाम करणं, योगासनांचा आपल्या आरोग्यामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये अंतर्भाव करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर काही पद्धतीचे म्युझिकच्या माध्यमातून, संगीत आवडत असेल तर तुम्ही ते देखील हे करू शकता. आणि ठरवल्यानंतर आपण एखादी गोष्ट आपल्याला लक्ष द्यायचं नाही म्हणलं तर आपण तशा पद्धतीने आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीचं मूळ कुठं आहे तर आपली मन आहे. तर त्या मनावर जर आपण कंट्रोल ठेवता आलं तर आपल्याला बऱ्याच आजारांपासून आपण बाहेर याच्यामधून निघू शकतो. त्यानंतर व्यसन आहे. आजचा तरुण वर्ग जास्तीत जास्त ह्या व्यसनांना बळी पडलेला आहे. काही प्रकारच्या सवयी आहेत की ज्या सध्या आता पाहायला मिळत आहे. हे कशामुळं लागतात ह्या सवयी की हे जे पदार्थ खाल्ल्यामुळं किंवा सेवन केल्यामुळं मग गुंगी येते किंवा शरीराचे अवयव शिथिल पडतात आणि मग ज्या निगेटिव्ह भावना असतात तर त्या कुठेतरी कमी होत जातात आणि मग मनावरचं दडपण कमी होत असते. तर त्याच्यामुळे मग त्या गोष्टींची सवय लागत जाते की आपण जर दारू सेवन केलं तर काही वेळापुरतं तरी आपण आपल्या ज्या दुःख आहेत, ज्या नकारात्मक भावना आहेत त्यापासून आपण दूर राहू शकतो. मग अशा गोष्टींची सवय लागत जाते आणि मग ते इतकं प्रमाण वाढत जातंय की त्या गोष्टी घेतल्याशिवाय आपण त्याला म्हणजे चांगलं राहू शकत नाही. तर ह्या वारंवार सेवन केल्यामुळे ती सवय लागून जाते आणि त्याला व्यसन म्हणतो. तर त्या गोष्टीपासून पण दूर राहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण याचे फक्त शारीरिकच परिणाम नाही आहेत तर त्याचे मानसिक देखील दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत. शारीरिक परिणाम म्हणलं तर सगळे अवयव आपले या सवयीमुळं निकामी तर होतातच, परंतु त्याच्यामुळं काय होते की मग आपलं मन, बुद्धी जी आहे ती अकार्यक्षम होत जाते आणि मग व्यसनाची पूर्तता करण्यासाठी पण बऱ्याच वेळेला मग चुकीच्या गोष्टी केल्या जातात, बरेचसे पैसे त्याच्यावर खर्च होतात आणि मग याच्यामधून जे दुष्परिणाम पाहायला मिळतात ते म्हणजे सामाजिक, मानसिक, शारीरिक असे दुष्परिणाम ह्या सेवनाचे झालेले आहेत. आणि आता तुम्हाला मी जे म्हणलं की आज आपण आणखी एका व्यसनाला बळी पडलेलो आहोत ते म्हणजे मोबाईलचं व्यसन. तर आता पूर्वीचा काळ बघा की जेव्हा घरामध्ये एवढे मोबाईलचं प्रमाण नव्हतं, आज प्रत्येक व्यक्तीकडं, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, प्रत्येक व्यक्तीच्या हातात, जे मुलं स्वतः कमवत नाही 10वी-12वीच्या मुलांच्या हातापासून ते म्हणजे नोकरी असो नसो त्यांच्या हाताने मोबाईल आहेत. आज आम्ही पण पाहतो ज्या वेळेला आम्ही क्लास घ्यायला जातो मुलांना त्यावेळी त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त किमतीचे मोबाईल असतात आणि सगळा वेळ त्यांचा त्या मोबाईल बरोबर जात आहे. म्हणजे जे पूर्वीचा काळ होता, जे मैदानी खेळ खेळले जात होते ते आता प्रमाण कमी झालेलं आहे. जे आजी आजोबांच्या गोष्टीवर लहान मुलं वाढलेली आहेत, आज त्यांना गरज राहिलेली नाहीये. मोबाईलवर गोष्ट पाहतात, मोबाईलवर कार्टून बघतात की माणूस या मोबाईलच्या याच्यामध्ये इतका व्यसनाधीन झालेला आहे की त्याला आता जवळच्या व्यक्ती किती जवळ राहिल्यात आणि किती दूर गेल्यात याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा सगळ्या तुम्ही महिला ज्या आहेत, जास्तीत जास्त मला वाटतं ह्या कार्यक्रमाला महिला वर्ग आहेत, सुपरवायझर आहेत किंवा अंगणवाडी कार्यकर्ते आहेत, तर महिलांच्या माध्यमातून एक चांगली सवय या ठिकाणी आपण मुलांना लावू शकतो की मुलं आज बघा गोष्टी बघितल्याशिवाय, मोबाईल बघितल्याशिवाय जेवण सुद्धा करत नाहीये. तर ह्या गोष्टी आतापासून टाळल्या तर पुढे त्याला मोबाईलची सवय लागणार नाही. आई वडिलांच्या हातात जर पुस्तक दिसलं तर लेकराला मोबाईलची सवय लागणार नाही. म्हणजे चूक मुलांकडून नाही होते, तो ऐकतच नाही, तो बघतच नाही, तो हे करतच नाही ही नाहीये, तर आई वडील जे करतात त्याच ते अनुकरण करत असतो. तर हे आपल्याकडून सुरू झालं पाहिजे आणि ही चांगली संधी आहे की अंगणवाडी ताईंना ह्या गोष्टीकडे देखील थोडस लक्ष देणं, पालकांना सांगणं महत्वाचं या ठिकाणी आहे. ते बघा आता सध्याचं बघितलं तर रात्री देखील मग त्या मोबाईल बघण्यावर इतका भर झालेला आहे की दिवस कळत नाही, रात्र कळत नाही आणि मोबाईलवर स्टेटस टाकल्याशिवाय झोप येत नाही. म्हणजे आपण आपलं जे पर्सनल लाईफ आहे, जे वैयक्तिक आयुष्य आहे ते आज आपण कुठेतरी सोशल करत चाललेलो आहोत आणि दुसऱ्यांचं मग ते बघून कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये हे काय नाही, आपल्या याच्यामध्ये
आज आम्ही म्हणजे या ठिकाणी मी सांगू इच्छिते की म्हणजे सायकोलॉजीवर थोडंसं आमचं काम चालत असल्यामुळं देखील हे देखील एक महत्वाचा असा विषय आहे. आज कितीतरी प्रमाणात बघा तुम्ही सगळं बंद पडलेलं आहे, आपलं शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, त्यामुळं मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यावा लागत आहे. ऑनलाईन क्लास सध्या चालू आहेत मुलांचे. मग या ऑनलाईन क्लासमुळे काय झालेलं आहे, ठीक आहे आता दुसरा सोर्स नाही म्हणून आपण हे ऑनलाईन क्लास करत आहोत, परंतु याचे दुष्परिणाम देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाहत आहोत. कारण आज आम्ही कामासाठी जर बाहेर येत असतो आणि मुलांच्या हाताने जर मोबाईल दिलेले असतील तर त्या मोबाईलचा वापर त्या कशा पद्धतीने करतायत याच्यावर आपलं कंट्रोल, नियंत्रण आपलं नाहीये. आणि या मोबाईल मुळे आज कितीतरी आरोग्य बिघडत चाललेले आहेत. आज आपण पाहतो ह्या मोबाईल मुळे, टीव्ही मुळे किंवा वेगवेगळ्या ज्या फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावर जे आपण पाहतो ते सगळंच खरं आहे असातला भाग नाहीये. जे तुम्हाला छान छान फोटो दिसतात, जे तुमच्या नातेवाईकांचे असो, मोठमोठ्या स्टार हिरो हिरोईनचा इम्पॅक्ट आपल्यावर जास्त असतो, त्यांचे जे तुम्ही पाहता, स्टेटस पाहता किंवा त्यांचे जे आयुष्य बघता ते कुठपर्यंत खरं आहे तुम्हाला माहिती नसते. परंतु आपण फक्त बघून, त्या मीडियावर बघून आपण तशा पद्धतीने जगण्याचा, तशा पद्धतीने अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामुळं बरेचदा आपले लाईफ, आपलं आयुष्य जे आहे ते कुठेतरी स्पॉइल होताना आपल्याला म्हणजे बरेचसे दुष्परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग हे सगळ्या ज्या व्याधी आहेत हे जे आहे ते जर कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, अजून एक की आपल्या आयुष्यामध्ये व्यायाम, शारीरिक कष्टाची कामं आणि योगासनांचा अंतर्भाव करणं अतिशय गरजेचं आहे. माणूस, कोणताही व्यक्ती जो स्वतःवर प्रेम करू शकत, म्हणजे स्वतःवर त्याचं प्रेम असेल तरच तो दुसऱ्यांवर प्रेम करू शकतात आणि जो स्वतःची काळजी घेऊ शकतो तोच दुसऱ्याची काळजी घेऊ शकतो. मी घरातली स्त्री आहे, मला वाटतंय माझे लेकरं चांगले असावेत, माझे मुलगे सगळे चांगले असावेत. जर मी स्वतःची काळजी नाही घेतली तर मी त्यांची काळजी घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं आधी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि स्वतःसाठी जर आपण 1 तास, 20 मिनिटं ते 1 तास जर स्वतःसाठी जर आपण काढू शकत नसेल तर आपण कोणासाठीही काही करू शकत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर एक विचार करत आई, तुम्ही सगळं ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या ताई आहेत, एक विचार करा, आज आपण घरात आजारी पडलं तर आज घराची अवस्था काय होती. तुम्ही घरातला पुरुष मंडळी जर आजारी पडले तर आपण त्याला सांभाळू शकतो, दवाखाना करू शकतो, सगळं घरचं आवरून आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. परंतु घरातली स्त्री जर आजारी पडली तर तुम्ही बघा, जेवण बाहेरून आणावं लागतंय, सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडतात. म्हणजे इतकी महत्वाची भूमिका ही स्त्रियांच्या माध्यमातून होत असते. तर स्वतः स्त्रीनं देखील आपलं, त्या घरातल्या महिलेनं देखील आपली काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर कमीत कमी आपल्या दिवसातले 20 मिनिटं ते 1 तास स्वतःसाठी दिला पाहिजे आणि आपलं आरोग्य आधी चांगलं केलं पाहिजे की जेणेकरून आपण दुसऱ्यांची त्या ठिकाणी काळजी घेऊ. आणि जोपर्यंत आपण आपली शारीरिक आरोग्य चांगलं ठेवत नाही तोपर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकत नाही. आपलं जर काही दुखत असेल तर आपली मानसिकता चांगली राहणार आहे का कोणती काम करण्यासाठी किंवा कोणतं दुसरं कोणतं व्यायाम करण्यासाठी किंवा चांगली गोष्ट करण्यासाठी आपली मानसिकता देखील त्या ठिकाणी चांगली राहू शकत नाही. तर आज आपण आपली जीवनशैली खूप धकाधकीची झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीला काम करावं लागत आहे, प्रत्येक व्यक्तीच्या मागे काही ना काही व्याप आहे. तर त्या गोष्टी सांभाळून आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं आहे. कारण आजची आपली इन्व्हेस्टमेंट, आज आपण जर आरोग्यामध्ये गुंतवणूक केली तर याचे चांगले परिणाम म्हणजे चांगलं आरोग्य भविष्यामध्ये आपल्याला मिळू शकते. आज आपण जर आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर उद्याचं आपलं भविष्य कसं असेल हे आपण म्हणजे विचार देखील करू शकत नाहीत. भिंतीवरचं घड्याळ माहिती आपल्याला सर्वांना, तसंच आपलं देखील जैविक घड्याळ आहे, आपल्या शरीराचं देखील जैविक घड्याळ आहे. ते जर टाइम टू टाइम त्या वेळेला जर त्या ऍक्टिव्हिटी झाल्या नाही तर आपल्या शरीराचं घड्याळ बिघडू शकते. ठीक आहे, एखाद्या दिवशी तुम्ही बाहेर गेलात त्यावेळेला जेवण करणं झालं नाही, परंतु हे सतत जर आपल्या जेवणाच्या, झोपेच्या
किंवा इतर काम करण्याच्या याच्यामध्ये वेळापत्रकामध्ये खूप तफावत होत असेल, आज जर 12ला जेवलं, उद्या 4ला जेवलं, परवा पुन्हा 2ला जेवलं, जर अशी जर तफावत होत असेल तर ती आरोग्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये घातक ठरू शकते. जेव्हा वय वाढत असते, जेव्हा बऱ्याचशा वेगवेगळ्या व्याधी मग घडण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त होत असते, तर त्या गोष्टीची काळजी आतापासूनच घेणं अतिशय महत्वाचं आहे. मग हे आरोग्य जर आपल्याला चांगलं टिकवायचं असेल तर आपल्या वजनाची नियमित पडताळणी करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. मग हे वजन किती असलं पाहिजे, की फक्त एकदा आपल्या सर्वांनी की आपली उंची एकदा प्रौढ व्यक्ती झाल्यानंतर 18 वर्षाच्या नंतर आपली काही उंची वाढत नसती, परंतु आपण म्हणू शकत नाही की आता मी 18 वर्षाची झाले, माझं वजन आता समजा 50 असेल तर मी आयुष्यभर 50च राहील, अशातला भाग नाहीये. तर की वजनाचं जे आहे ते तुम्ही सतत त्याची पडताळणी करणं, ते चेक करणं अतिशय महत्वाचं आहे. एकदा उंची तुम्ही मोजली, समजा तुमची उंची या ठिकाणी मी उदाहरण या ठिकाणी सांगते, जर तुमची उंची 150 सेंटीमीटर मध्ये जर असेल तर त्याच्यामधून 100 तुम्ही वजा करायचे आहेत आणि जे राहते फिगर, जे 50 राहते फिगर, तर ते तुमचं वजन असलं पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीची उंची आहे 160 सेंटीमीटर, तर त्याच्यामधून देखील तुम्ही 100च वजा करायचे आहे. किंवा एखाद्याची उंची असेल 145, तर त्याच्यामधून देखील 100च वजा करायचे आहेत. आणि जे राहतंय 50 किलो असेल, 45 किलो असेल, 60 किलो असेल, तर हे तुमचं वजन राहिलं पाहिजे. ढोबळ मानाने ही संकल्पना आहे. उंचीच्या प्रमाणात त्याचं वजन असणं अतिशय गरजेचं आहे. कारण एखादा किलो पुढं माग, एखादे 2 किलो पुढं माग वजन असणं ठीक आहे, परंतु एकदम 5-10 किलोच जर तफावत असेल तर अतिशय आपल्या शरीराला हानिकारक असू शकते आणि भविष्याच्या दृष्टीने ते आपलं वजन म्हणजे जास्त प्रमाणात वजन वाढणं, हृदयरोग वाढण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर बीपी जे आपण म्हणतो की रक्तदाबाचा त्रास, तर असे हे जे प्रमाण आहे याचं वाढण्याचं प्रमाण हे जास्त होऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून वजनाची देखील नियमित पडताळणी करणं अतिशय महत्वाचं आहे. शेवटी एकच सांगावं वाटते की आज आपण पाहतोय सध्याचा रिसेंट विषय जर म्हणला तर जो आहे, तर त्याचं जे आत्महत्या झालेली आहे, तर त्याच्या गोष्टीमधून जे आपण घडतंय त्याच्यामधून काही बोध घेणं अतिशय महत्वाचं आहे. काय झालं, तो व्यक्ती गेला, त्याचं आयुष्य गेलं, म्हणजे शेवटी काय महत्वाचं आहे, आपलं आयुष्य महत्वाचं आहे. आणि जे वादळ आपल्या म्हणजे शारीरिक गोष्टी तरी आपण औषधाने कमी करू शकतो, परंतु जे मानसिक आरोग्य आहे ते जपणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी जवळच्या व्यक्ती असतात, काही संस्था देखील, म्हणजे मानसिक जर आपल्याला वाटलं की एकटेपणा वाटणं किंवा खूप चिडचिडे होणं, जर अशा जर भावना, नकारात्मक भावना जर आपल्यामध्ये येत असतील तर त्याची लगेच आपण कुठंतरी बोललं पाहिजे. लगेच त्याचा आपण कुठंतरी आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ, आपल्या जवळच्या नातेवाईकाजवळ किंवा आपण कोणत्या तरी जवळचे जे आपले रिलेटिव्ह आहेत कोणाजवळही त्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, मन हलकं केलं पाहिजे. जेव्हा मनातले वादळ जास्त प्रमाणात होतात तेव्हा त्याला मात्र कुठेही उपचार नाही, त्याला आपण स्वतःच उपचार घेऊ शकतो. तर अशा गोष्टींनी आपलं आयुष्य खूप अनमोल आहे. आपल्याला पुन्हा आयुष्य आहे का नाही माहिती नाही, ते आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. आणि एक मला वाटते की आज आपण एक थोडस उदाहरण घेतलं तर तुम्ही बघा, आपण ज्यावेळी कुठं गावाला जात असतो तर त्यावेळी आपण काय करतो की आपल्या घराला लॉक करून जातो. कशामुळं की त्याच्यामध्ये चोरी होऊ नये किंवा कोणी म्हणजे तिराईत व्यक्ती कोणी त्याचं नासधूस करू नये, किंवा एक चांगल्या पद्धतीने आपण त्याला आपलं घर सुरक्षित करण्यासाठी आपण लॉक करतो. म्हणजे भौतिक गोष्ट, घर म्हणजे काय, एक भौतिक गोष्ट आहे, आपण ज्याच्यामध्ये फक्त राहत असतो, तर आपण त्याची एवढी काळजी घेतो, लॉक करून जातो. आणि किंवा जर कोणीच नसेल आपण त्याच्यामध्ये कोणाला व्यक्तीला झोपायला देखील सांगतो. म्हणजे इतकी काळजी आपण एखाद्या भौतिक गोष्टीसाठी घेऊ शकतो. तर आपलं मन किती महत्वाचं आहे हे गोष्ट विचार करा. ज्या मनावर आपलं पूर्ण आयुष्य टिकून आहे
त्या मनाची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. तर त्या मनाला देखील एक लॉक टाकणं महत्वाचं आहे, की त्याला कुणीही मग बाहेरच्या व्यक्तीनं येऊन तू असंच आहे तू तसं आहे म्हणलं तर तो व्यक्ती नाराज नाही व्हायला पाहिजे, की म्हणजे आपल्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिलं नाही पाहिजे. आपलं सुख काय आहे, आपलं दुःख काय आहे, ठीक आहे एक चांगल्या व्यक्तीचे आदर्श घेणं, कोणीतरी आपल्यासाठी एक आयडियल व्यक्ती असतात त्यांचे आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच केला पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी आयडेंटिटी आहे, त्याची स्वतःची अशी ओळख असते जे तो आपण म्हणतो ना की स्वभाव आहे, बदलत नाही. बदलला कुठं पाहिजे तर त्याचे परिणाम वाईट जास्त प्रमाणात होत असतील तर तो बदलणं अतिशय महत्वाचं आहे. पण एक स्वतःची अशी वेगळी ओळख असती माणसाची, तो बदलू शकत नाही. तर त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या व्यक्तीने येऊन आपलं मत म्हणजे आपल्यावर वर्चस्व नाही केलं पाहिजे, त्या गोष्टीची देखील काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि स्वतःला खुश ठेवा, ते पण एक खूप मोठी जिम्मेदारी आपल्यावर. जर आपण खुश नाही तर आपण दुसऱ्या व्यक्तींना आपल्या घराला आपण खुश ठेवू शकत नाही. तर हे एवढंच मला सांगायचं आहे. आहार जेवढा महत्वाचा आहे तेवढंच जीवनशैलीत बदल करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आज आपली जीवनशैली अतिशय वाईट दृष्टी म्हणजे वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे, जी आपल्याला आत्ताच नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि शहरी भागच नाही तर ग्रामीण भाग देखील ह्या सपाट्यामध्ये येत आहे, त्यावर देखील आता परिणाम होत आहे. आणि शहरी भागाच्या जे जवळ आहेत गावं, त्या गावामध्ये तर याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक घरामध्ये मोबाईलचा शिरकाव झालेला आहे, टीव्ही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे नियंत्रित करणं अतिशय महत्वाचं आहे. हा कार्यक्रम अंगणवाडीसाठी घेतलेला आहे. म्हणजे एक बाल म्हणजे भविष्य तुमच्याकडून घडत आहे. सगळे बालक गावामध्ये तुमच्या अंडर आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवत आहात. तर ह्या गोष्टी पटवणं देखील महत्वाचं आहे. जीवनशैली बदल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी तर आहेत, तुमचा आहार आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, परंतु जी लाईफस्टाईल आपण जगत आहोत ती देखील बदलणं तेवढंच महत्वाचं आहे. तर या ठिकाणी मी आपली म्हणजे धन्यवाद मानते की आपण या ठिकाणी एवढा वेळ माझं बोलणं ऐकून घेतलेलं आहे. आणि काही प्रश्न असतील तर या ठिकाणी आपण मला विचारू शकता. धन्यवाद मॅडम. आपण खूप बहुमोल असं मार्गदर्शन सर्व जे काही शेतकरी महिला आहेत, महिला व बालविकास विभागातील सुपरवायझर, अंगणवाडी सेविका या सर्वजण आहेत, यांना आपण खूप असं सविस्तर असं आरोग्यदायी जीवनाच्या वाटचालीकरिता आहार नियोजन व जीवनशैलीतील आवश्यक बदल हा खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मांडला. आणि नक्कीच सर्वांपर्यंत हा संदेश अजून हे सर्वजण मिळून पोहोचवतील. आणि त्याचा आपल्याला जे काही अभियान आहे, राष्ट्रीय पोषण अभियान, याच्या माध्यमातून आपण नक्कीच हळूवारपणे सर्व स्तरावरती हा संदेश पोहोचवून नक्कीच पोषण आधारित जीवनशैली हे आपण उतरवण्यासाठी सर्वांमध्ये प्रसार करण्यासाठी नक्कीच मदतगार ठरणार आहे. आणि तुम्ही जे सर्वात शेवटीला सांगितले की सर्वात महत्वाचं जे मुद्दा आहे की मन मोकळं करा. मन मोकळं झालं तर मनावरतील ताण कमी होईल. आणि ताण कमी जर झाला तर नक्कीच आपली जी आजच्या घडीला आपण म्हणतोय ते कोविडच्या संदर्भात इम्युनिटी आणि ही त्यातूनच आपल्याला येईल. तर खरंच आपले खूप खूप धन्यवाद. आणि जे